जय भीम मित्रो. मित्रो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची सूचना आलेली आहे. म्हणजे बरेच असे केवायसी केलेले आहे आपण माळेगावातील, परंतु शासनाने त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहे. सुरुवातीला ते विधवा बाळासाठी किंवा घटस्फोटित महिलांसाठी ऑप्शन होता, परंतु शासनाने नवीन ऑप्शन काढलेला आहे घटस्फोटित महिलांसाठी, विधवा विधवा महिलांसाठी. त्यासाठी पूर्णपणे सॉफ्टवेअर अपडेट झालं आहे. म्हणजे जे पहिला डाटा जे आपण केवायसी केलेलं आहे, ते आता जर आपण केवायसी करायचे म्हटलं आधार कार्ड टाकलं तर पूर्ण कोणताही डाटा दाखवत नाही. त्यासाठी बऱ्याच शेतवाल्यांना विचारणा केली असता प्रत्येक शेतवाल्याने सांगितलं की बा पुन्हा केवायसी करा. कारण जर आपण केवायसी केली आणि ज्याची केवायसी केली पैसे जर नाही पडले तर आपण जबाबदार राहू. त्यासाठी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की बाकी जे केवायसी केले आहे ते विसरून जा किंवा ती केली ते दिसत नसल्यामुळे पुन्हा केवायसी करावी लागणार आहे. तर लवकरात लवकर ई केवायसी सध्या करणं चालू आहे. शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. तर 31 डिसेंबरच्या आत सर्वांनी ई केवायसी करावी. आता बरेच महिला सांगतात की मी अगोदर केवायसी केलंय किंवा करायची बाकी राहिली असते. बऱ्याच सगळ्या बायाने केवायसी केली होती. बरेच सगळे बाया म्हणतील की बा अगोदर आम्ही केवायसी केली बा, डबल डबल हेच नेतं आम्हाला केवायसी करायची मागे केली, अजून बी पुन्हा केवायसी करायची. परंतु याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर आहे. केवायसी करा किंवा नका करू. पुन्हा म्हणजे किंवा शेतवाल्याचं असं हे नका करू की बा शेतवाल्यामुळे माझे पैसे पडले नाही किंवा माझे सांगितलं नाही. माझं जे कर्तव्य आहे, जे सांगायचं मी ते तुम्हाला पूर्णपणे सांगितलं आहे. पण केवायसी करायची किंवा नाही, मी तुम्हाला सांगतो की केवायसी करावी लागणार. परंतु तुमच्या विचारानं केवायसी केली तर तुमच्या फायद्यासाठी, नाही केली तर तुमच्या तोट्यासाठी. तर हे सर्वांना नम्रतेची विनंती आहे की लवकरात लवकर ही केवायसी करून घ्यावी. धन्यवाद.